आमच्या शेजारच्या सरला आजी गुडघ्यांनी अगदी त्रस्त झालेल्या, वय वर्ष 60, कुठेही जाता येत नाही, जिने चढता उतरताना खाली उठा बसायला सुद्धा त्रास होतो. आणि शेजारची पूजा, वय वर्ष 32, ती सुद्धा माझ्याकडे गुडघेदुखीचा त्रास घेऊन येते आणि सकाळी सकाळी गुडघ्यांना सूज असते, आखडतात म्हणून सांगायला लागते. या दोघींनाही संधिवातच, पण या संधिवाताचे प्रकार आणि कारणं मात्र वेगवेगळी. या व्हिडिओमध्ये अशाच संधिवाताच्या प्रकारांबद्दल आणि कारणांबद्दल आपण थोडं बोलणार आहोत. आधुनिक वैद्यकशास्त्राला जवळजवळ 150हून अधिक प्रकारच्या संधिवातांची माहिती आहे. संधिवाताकरता कारणीभूत ठरणारे घटक, वयोमान यानुसार संधिवाताचे वेगवेगळे प्रकार दिसतात. संधिवाताला एकच एक काही कारण आहे का हो? तर याचं उत्तर नाही. संधिवात हा सुद्धा मल्टीफॅक्टोरियल डिसीज यामध्ये येतो, म्हणजे ज्यामध्ये एकापेक्षा अनेक कारणांचा समावेश होतो. यामध्ये जनुकीय बदल, अनुवंशिकता हे घटक जसे कार्यरत असतात, तसेच वातावरणातल्या काही घटकांचाही याच्यामध्ये अंतर्भाव होतो. यामध्ये सध्याचं हवेमध्ये असलेलं प्रदूषण, हवामानात होणारे बदल, हवामानातली आर्द्रता याचाही सांध्यांवरती परिणाम होतो. त्याचबरोबर स्मोकिंग किंवा अल्कोहोल, धूम्रपान, मद्यपान अशा सवयींमुळे सुद्धा काही प्रकारचे संधिवात दिसून येतात. याखेरीज स्त्रियांमध्ये संधिवाताचं प्रमाण हे जास्त आढळून येतं. याकरता स्त्रियांमधल्या शरीराची रचना, त्यांच्यामधले हॉर्मोन्स हेही त्याला कारणीभूत ठरू शकतात. तेव्हा अशा सगळ्या वेगवेगळ्या कारणांचा एकत्रित परिणाम म्हणून संधिवात दिसून येतात. या संधिवाताचे वेगवेगळे प्रकार काय? सांधेदुखी आणि संधिवात एकच आहे का? तर नाही. तर सांधेदुखी ही टर्म पेशंटला जो त्रास होत असतो आणि दुखाव असतो त्याकरता वापरली जाते. आणि संधिवात ही एक ब्रॉड टर्म आहे की ज्या छत्रीखाली असे अनेक प्रकारचे संधिवात आपण बघतो. संधिवाताच्या प्रकारांकडे जाण्याआधी एकदा सांधा म्हणजे नक्की काय हे समजून घेऊ. 2 किंवा 2पेक्षा जास्त हाडं जिथे एकत्र येतात तिथे सांधा तयार होतो. उदाहरणार्थ आपलं मनगट, गुडघा, खुबा, खांदा हे सगळे सांध्यांचे प्रकार झाले. या सांध्यांची काही विशिष्ट रचना असते. त्या सांध्यांमध्ये श्लेष्मल आवरण किंवा सायनोव्हियल मेम्ब्रेन नावाचा एक पदार्थ असतो. त्याबरोबर कार्टिलेज किंवा कुर्चा नावाची एक गादी असते. या आवरणाला जेव्हा सूज येते त्यावेळेला त्याला सुजेचा किंवा इन्फ्लमेटरी आर्थरायटिस असं म्हटलं जातं. आणि याखेरीज जेव्हा तो कार्टिलेज नावाचा पदार्थ किंवा कुर्चा झिजते त्याला झिजेचा संधिवात किंवा डिजनरेटिव्ह आर्थरायटिस असं म्हटलं जातं. संधिवाताच्या माहीत असलेल्या वेगवेगळ्या प्रकारांमधले काही प्रमुख प्रकार आपण बघणार आहोत. जंतू संसर्गामुळे होणारे संधिवात. चिकनगुनिया हा आजार मध्यंतरी आपल्या सगळ्यांना परिचयाचा होऊन गेला. आपल्या आजूबाजूला कुणाला ना कुणाला या चिकनगुनियाची लक्षणं झालेली, ऐकलेली आपण ऐकलंय. एकाएकी ताप येणं, त्यानंतर सर्व अंग दुखणं, सांध्यांमध्ये सूज येणं हे प्रकार यामध्ये होतात. चिकनगुनिया हा एक व्हायरल प्रकारचा संधिवात आहे की ज्यामध्ये विषाणूंमुळे होणाऱ्या इन्फेक्शनमुळे किंवा जंतू संसर्गामुळे संधिवाताचा प्रकार दिसून येतो. त्याखेरीज टीबी, कुष्ठरोग अशासारख्या बॅक्टेरियल आजारांमुळे सुद्धा संधिवात होतो हे खूप कमी जणांना माहीत आहे. सर्वसाधारणपणे जंतू संसर्गामुळे येणाऱ्या संधिवातांमध्ये ताप हे अजून एक महत्त्वाचं लक्षण असू शकतं. यामध्ये हा त्रास काही काळ, काही आठवडे ते काही महिन्यांकरता चालू शकतो. दुसरा प्रकार संधिवाताचा म्हणजे दुखापतींमुळे होणारे संधिवात. खेळाडूंमध्ये एस्पेशली बॅडमिंटन खेळणारी लोक किंवा खो खो, कबड्डी असे जे महत्त्वाचे काही सांधे जास्तीत जास्त वापरले जाणारे खेळाचे प्रकार, यामध्ये होणाऱ्या दुखापती किंवा इंजुरीज, फुटबॉलसारखे काही खेळाचे प्रकार, यामध्ये आपल्याला गुडघ्यांमधले आतले जे लिगामेंट्स किंवा स्नायूबंध असतात त्यांना दुखाव किंवा इंजुरी येऊन त्रास झालेले आपण बघतो. त्यामुळे दुखापतींमुळे होणारे सांध्याच्या आजूबाजूच्या टेंडन्स, लिगामेंट्स या सगळ्यांना दुखापत होऊन होणारे जे संधिवात आहेत तो एक प्रकार आपण तरुण वयोगटामध्ये जास्त करून बघतो. तिसरा प्रकार म्हणजे इन्फ्लमेटरी आर्थरायटिस किंवा ऑटो इम्यून प्रकारचे संधिवात. यामध्ये आपण आमवात,
किंवा रुमटॉइड आर्थरायटिस, स्पॉन्डिलो आर्थरायटिस, कोलॅजन व्हॅस्क्युलर डिसऑर्डर्स किंवा ल्युपस अशा प्रकारचे संधिवात बघतो, ज्यामध्ये सांध्यांच्या आतील सायनोव्हियल मेम्ब्रेन किंवा श्लेष्मल आवरण याला सूज येते, त्याचा दाह होतो आणि मग सांध्यांमध्ये आपल्याला सूज दिसते. या सगळ्यांमध्येही थोडेसे काही वेगवेगळे उपप्रकार पण आहेत. म्हणजे आमवातामध्ये जास्त करून आपण हातापायाचे बोटांचे सांधे, लहान सांधे आणि मोठे सांधे याच्यामध्ये त्रास अनुभवतो. पण स्पॉन्डिलो आर्थरायटिस सारख्या संधिवातामध्ये मणका, मणक्याच्या बाजूचे सांधे आणि गुडघे, घोटे, पायाचे सांधे यांच्यामध्ये त्रास आलेला दिसून येतो. चौथा प्रकार डिजेनरेटिव्ह आर्थरायटिस अर्थात झिजेचा संधिवात. वयाची 50शी उलटल्यानंतर जे रुग्ण गुडघे दुखतात, सतत पाठ दुखते, कंबर दुखते म्हणून आमच्याकडे येतात, त्यांच्यामध्ये बऱ्याचदा हा झिजेचा प्रकार सुरू झालेला किंवा वाढलेला दिसून येतो. हा वयोमानाप्रमाणे आणि चयापचयातील बदलामुळे दिसणारा आजार आहे. नंतरचा प्रकार हा आपल्या शरीरातल्या मेटाबॉलिझममुळे किंवा चयापचयामधल्या काही त्रासामुळे येणारे संधिवात. याच्यामध्ये क्रिस्टल आर्थरायटिस किंवा गाऊट सारख्या संधिवाताचा समावेश होतो. सांध्यांखेरीज असणारे संधिवात तुम्हाला माहीत आहेत का? यामध्ये सांध्यांमधला त्रास हे प्रमुख लक्षण नसतंच, पण त्याखेरीज डोळे, त्वचा, फुफ्फुसं, हृदय, किडनी, मज्जासंस्था, मेंदू याच्यामध्येही या संधिवाताचे प्रकार आपल्याला आढळून येतात. त्याचीच उदाहरणं म्हणजे ल्युपस, स्क्लेरोडर्मा, व्हॅस्क्युलायटिस यासारखे आजार. आणि या सर्वाखेरीज अजून एक प्रकारचा संधिवाताचे पेशंट किंवा रुग्ण आमच्याकडे येतात, ते म्हणजे सॉफ्ट टिश्यू रुमॅटिझम अर्थात स्नायू अंतर्गत वात. ज्या वाताच्या रुग्णांमध्ये पूर्ण अंगदुखी, सांधेदुखी, स्नायूदुखी हे भरपूर प्रमाणामध्ये लक्षण दिसून येतात, पण तपासणीअंती किंवा काही चाचण्या केल्यानंतर शरीरामध्ये कुठेही सुजेचा भाग दिसत नाही, त्याला सॉफ्ट टिश्यू रुमॅटिझम किंवा फायब्रोमायल्जिया असं म्हणतो. त्यामुळे संधिवाताचे प्रकार वेगवेगळे, योग्य निदान होणं हा यातला खूप महत्त्वाचा भाग. संधिवाताचा प्रकार नक्की ओळखा आणि मग त्यावरचे उपचार तज्ज्ञांकडून घ्या. ही आणि अशीच माहिती जाणून घेण्याकरता आमच्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि जरूर सबस्क्राईब करा.